भारताच्या पहिल्या प्रधानमंत्री कोण होते? तर मित्रांनो, भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू होते. नेहरू होते. तर चला मित्रांनो, पुढचा प्रश्न घेऊया. तर मित्रांनो, भारताच्या संविधानाचा निर्माता कोण होते? तर मित्रांनो, भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले. म्हणजे भारताचे संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. चला पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. तुम्हाला जर काही प्रश्नाची उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्नाची उत्तरे देऊ शकता. तर चला मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक जनसंख्या असलेले राज्य कोणते आहे? तर मित्रांनो, भारतातील सर्वाधिक जनसंख्या असणारे राज्य तुम्हाला येते का उत्तर? बघा, उत्तर प्रदेश आहे. पुढील प्रश्न छोटे करूया आपण, मोठी साईज झालेली आहे, साईज छोटी करूया. तर पुढील प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपती पदाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर मित्रांनो, भारताच्या राष्ट्रपतीच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या. चला मित्रांनो, पुढील प्रश्न घेऊया. महाराष्ट्राची राजधानी कुठे आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. तर चला मित्रांनो, पुढील प्रश्न, भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणती? तर मित्रांनो, भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वैष्णवी देवी हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. वैष्णवी देवी. चला मित्रांनो, पुढील प्रश्न, गणेश चतुर्थी भारतात कुठल्या राज्यात सर्वात जास्त अधिक धूमधामपणे साजरी केली जाते? तर मित्रांनो, गणेश चतुर्थी भारतामध्ये महाराष्ट्र या राज्यात धूमधडाक्यात साजरी केली जाते. मित्रांनो, पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय लोकनृत्य कोणते आहे? तर बघा, तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय लोकनृत्य लावणी हे आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक उच्च स्थानावर बसलेले शहर कोणते? तर मित्रांनो, भारतातील सर्वाधिक उच्च स्थानावर बसलेले शहर लेह हे आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा कोणता राष्ट्रीय उद्यान असतो? तर मित्रांनो, महाराष्ट्राचा ताडोबा अणियार हा राष्ट्रीय उद्यान असतो. ताडोबा अरियान, ताडोबा अणियार. तर मित्रांनो, पुढील प्रश्न, भारतामधील सर्वाधिक उंच शिखर कोणते आहे? तर मित्रांनो, भारतामध्ये सर्वाधिक उंच शिखर कंचनजंगा हे शिखर आहे. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक विकसित शहर कोणते आहे? तर मित्रांनो, याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक विकसित शहर हे पुणे शहर आहे. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या नावाचा मूल्यमान आहे कोणता? महाराष्ट्राच्या नावाचा मूल्यमान कोणता आहे? तर मित्रांनो, त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र नावाचा मूल्यमान महाराष्ट्र हाच आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया, भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर मित्रांनो, भारतातील सर्वात लहान राज्य गोवा हे राज्य आहे. चला पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक जनसंख्या असलेले राज्य कोणते आहे? तर मित्रांनो, भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य तुम्हाला येत असेल तर सांगा. तर उत्तर आहे उत्तर प्रदेश. चला मित्रांनो, पुढील प्रश्न, भारताच्या राष्ट्रपती पदाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर मित्रांनो, भारताच्या राष्ट्रपती पदाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री प्रतिभाताई पाटील ह्या होत्या. पाटील. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न घेऊया, महाराष्ट्राची राजधानी कुठे आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न, तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देऊ शकता. तर मित्रांनो, चला, भारतातील प्रसिद्ध क्षेत्र कोणते, तीर्थक्षेत्र कोणते? तर मित्रांनो, भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वैष्णवी देवी आहे. काही प्रश्न डबल पण येऊ शकतात, त्याच्यामुळे जे प्रश्न डबल आले
ते आपण डबल रिव्हिजन होण्यासाठी घेतलेले आहेत. तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय लोकनृत्य कोणते आहे? तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नृत्य लावणी आहे. तर मित्रांनो पुढील प्रश्न घेऊया. भारतातील सर्वाधिक उंच स्थानावरती हा क्वेश्चन मित्रांनो आपला झाला आहे, त्याच्यामुळे आपण आता पुढचा प्रश्न घेत आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक विकसित तळाने कोणते आहे? तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक विकसित तळाने मुंबई हे शहर आहे. तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे मुंबई शहर. चला पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ध्येय पुरस्कार कोणता आहे? तर मित्रांनो भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ध्येय पुरस्कार भारतरत्न हा पुरस्कार आहे. चला मित्रांनो पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक विकसित गाव कोणते आहे? तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक विकसित गाव हिंगणघाट हे गाव आहे. चला मित्रांनो पुढील प्रश्न घेऊया. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय फिल्म उत्पादन केंद्र कोणते आहे? तर मित्रांनो भारतातील सर्वाधिक लोकप्रिय फिल्म उत्पादन केंद्र मुंबई बॉलिवूड हे केंद्र आहे. म्हणजे उत्तर आपले मुंबई बॉलिवूड. चला मित्रांनो पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ कोणता आहे? तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ कबड्डी हा आहे. तुम्हाला या प्रश्नाचं येत असेल. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक उंच स्थानावर बसलेले रेल्वे स्थान कोणते आहे? तर मित्रांनो भारतातील सर्वाधिक उंच स्थानावर बसलेले रेल्वे स्थान हे जर तुम्हाला उत्तर माहित असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो भारतातील सर्वाधिक उंच स्थानावर बसलेले रेल्वे स्थान आहे गोयल घाट. चला मित्रांनो पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय साहित्यक कोण होते? तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय साहित्यक कोण होते? तर उत्तर आहे पुणे गांधी आणि नाथ माधव. तर मित्रांनो पुणे गांधी आणि नाथ माधव हे दोन जण लोकप्रिय साहित्यिक होते. तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर मित्रांनो भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ हॉकी हा आहे. भारतामध्ये हॉकी हा खेळ सर्वाधिक लोकप्रिय आहे. चला मित्रांनो पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय भोजन कोणते? तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय भोजन वडापाव हे आहे. चला मित्रांनो पुढील प्रश्न, भारतातील सर्वाधिक उंच स्थानावर बसलेली जलधारा कोणती आहे? तर मित्रांनो भारतातील सर्वाधिक उंच स्थानावर बसलेली जलधारा ही जोगल फॉल्स आहे. जोग फॉल्स. तर मित्रांनो पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक प्रसिद्ध उत्सव कोणता? तर मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध उत्सव गणेश उत्सव आहे. तर मित्रांनो आज आपण असे काही प्रश्नांचे उत्तर बघितले आहेत जे तुम्हाला इतिहास पण रिव्हिजन साठी आणि असेच नवीन नवीन प्रश्न आणि त्यांची उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहत राहा. आमचे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आज इथं आपण थांबूया. धन्यवाद.